निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या शस्त्रसंधीचं कसं विश्लेषण केलंय आपण पाहूयात। सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती। या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती। आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे। म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.